आता सर्क्युलर मोशन मध्ये आणखी एक ऍक्सेलरेशन असू शकतं आणि त्याला काय म्हणतो आपण टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. त्याचा पार्ट देखील आपण थोडासा बघूया. ओके, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. Tangential acceleration. Okay, so this tangential acceleration is denoted by AT. आता हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन सर्क्युलर मोशन मध्ये नेहमीच असेल असं नाहीये. ओके, तर हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन कधी असणार आहे? जर स्पीड सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीचं स्पीड जर चेंज होत असेल, म्हणजे ते लिनियर स्पीड काय होत असेल, वाढत असेल किंवा कमी होत असेल, तरच काय असतं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असतं. ओके, so tangential acceleration is defined as rate of change of linear speed with respect to time. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर लिनियर स्पीड चेंज होत असेल, म्हणजे लिनियर स्पीड वाढत असेल किंवा लिनियर स्पीड कमी होत असेल, तरच काय असतं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असतं. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर स्पीड कॉन्स्टंट असेल, ओके, म्हणजे बॉडी जर कॉन्स्टंट स्पीडनं मूव्ह करत असेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन नसणार आहे. आणि स्पीड जर व्हॅरी होत असेल तरच काय असणार आहे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असणार आहे. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असणार आहे, it is dv by dt. So this is the formula for tangential acceleration. आणि याला बेसिकली टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असं का म्हटलंय, बिकॉज द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी आणि याची डायरेक्शन जी आहे ती टँजेन्शियल टू द सर्कल असते आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ओके, ची डायरेक्शन कशी आहे, डायरेक्शन इज टँजेन्शियल टू द सर्कल. ओके, म्हणजे डायग्राम मध्ये जर दाखवायचं झालं तर या पद्धतीने येणार आहे ते. Suppose this is a circular motion. Particle is performing circular motion in anti-clockwise direction. Suppose. Okay. Suppose particle इथं असेल आणि tangential acceleration या पद्धतीने असेल. पार्टिकल इथं असेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय असणार आहे, या डायरेक्शन. तुम्हाला आठवत असेल की लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन देखील कशी असते, या डायरेक्शनच असते. लिनियर व्हेलॉसिटी देखील याच डायरेक्शन असतं. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन देखील त्याच डायरेक्शन. म्हणजे स्पीड जर वाढवायचं असेल तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन दोन्हीची डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि स्पीड जर कमी करायचं असेल तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट. समजा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जर टँजेंट टू द सर्कल आणि असं असेल तर काय होणार आहे, इन दिस केस स्पीड इज गोइंग टू इन्क्रीज. स्पीड इज इन्क्रीजिंग. स्पीड इज गोइंग टू इन्क्रीज. स्पीड इज इन्क्रीजिंग. ओके, लाईक दिस. सो टँजेन्शियल व्हेलॉसिटी दॅट इज लिनियर व्हेलॉसिटी या पद्धतीनेच येणार आहे आणि ऍक्सेलरेशन पण टँजेन्शियल ऍक्सेलरेशन याच डायरेक्शन असेल तर काय होणार आहे, स्पीड वाढत जाणार आहे. ओके, स्पीड इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. ओके, आता टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांच्यामध्ये देखील एक रिलेशन आपल्याला फाइंड आउट करता येईल. ते रिलेशन कसं फाइंड आउट करता येईल बघा. ऑल्सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज dv by dt आहे, that is d by dt of omega into r येणार. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, याच्यामध्ये r डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढलं तर काय होणार आहे, डी ओमेगा बाय dt येणार आहे. आणि डी ओमेगा बाय dt म्हणजेच काय असतं, अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू r इंटू अल्फा येतं. कारण डी ओमेगा बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याला काय म्हणतो आपण, अँग्युलर ऍक्सेलरेशन असं म्हणतो. ओके, सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा हा देखील फॉर्म्युला आहे. म्हणजे लक्षात घ्या, टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला dv बाय dt. ओके, पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतोय. टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले, dv बाय dt. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर v विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असेल, व्हीचं इक्वेशन जर दिलेलं असेल तर. आणि दुसरा फॉर्म्युला आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू r इंटू अल्फा किंवा अल्फा इंटू r. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर असं लिहिणार नाही, at बार इज इक्वल टू अल्फा बार
क्रॉस आर बार. AT बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. या पद्धतीने टेंजेन्शियल ऍक्सलरेशन आपण लिहिणार आहे. ओके, याचं SI युनिट जे आहे ते काय असणार आहे? SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. टेंजेन्शियल ऍक्सलरेशनचं SI युनिट असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, अँड डायमेन्शन इज m1 sorry m0 L1 T minus 2. So this is the dimension. So this is about the tangential acceleration. लक्षात आलं का बघा? काय डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट पार्ट इज टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. There are basically two types of circular motion. First is non-UCM and second is UCM. ओके, जे सर्क्युलर मोशनचे आपण या पद्धतीने दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन करू शकतो, नॉन UCM अँड द UCM. ओके, तर नॉन UCM म्हणजे काय असतं लक्षात घ्या. नॉन UCM फर्स्ट, नॉन UCM शॉर्ट मध्ये म्हणतो आपण त्याला. ओके, फुल फॉर्म मध्ये आपण काय म्हणणार आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघा. The motion of an object along circumference of circle with variable linear speed, with variable linear speed or variable angular velocity. is called as non-uniform circular motion. सो सर्क्युलर मोशनचे असे अनेक एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये लिनियर स्पीड जे आहे ते पॉइंट टू पॉइंट काय होतं? चेंज होतं. किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी देखील पॉइंट टू पॉइंट चेंज होते. ती काही वेळेला कंटिन्युअसली वाढत जाते किंवा कंटिन्युअसली कमी होत जाते. हे कशाचे एक्झाम्पल आहेत? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आहेत. नॉन युनिफॉर्म नॉन युसीएमचं एक चांगलं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर काय येणार आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक पार्ट आहे, तो आपण नंतर स्टडी करणार आहे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं बघा. सर्क्युलर मोशन व्हर्टिकल प्लेन मध्ये असते आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी इन्व्हॉल्व असते. आणि ग्रॅव्हिटीमुळे काय होतं? बॉडी ज्यावेळी वरून खाली येत असते, टॉप पोझिशन टू बॉटम पोझिशन येत असते, त्यावेळी स्पीड वाढत जातं आणि परत बॉटम पोझिशन पासून टॉप पोझिशनला जाताना काय होतं? स्पीड कमी कमी होत जातं. एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. किंवा फॅन स्विच ऑन केल्यानंतर, फॅन स्विच ऑन केला किंवा स्विच ऑफ केला, ओके, तरी देखील तिथं फॅनवरचे जे पार्टिकल असणार आहे ते नॉन युसीएम मध्ये असणार आहेत. कारण स्विच ऑन केल्यानंतर स्पीड जे आहे ते कंटिन्युअसली वाढत जाणार आहे टू मॅक्सिमम व्हॅल्यू. किंवा स्विच ऑफ केल्यानंतर काय होणार आहे? स्पीड जे आहे ते मॅक्सिमम पासून ग्रॅज्युअली कमी 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 होत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे हे जे एक्झाम्पल आहेत ते काय आहेत? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आहेत. आता सगळ्यात महत्वाचं एक डेरिव्हेशन आहे आणि एक महत्वाची कन्सेप्ट आहे, दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन किती असतं? ते ऍक्सेलरेशन बघूया आपण थोडस. ऍक्सेलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दॅट इज नॉन UCM. ऍक्सेलरेशन इन नॉन UCM.
बघा कसं येणार. ऍक्सेलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दॅट इज नॉन युसीएम. ओके, तर हे कसं कॅल्क्युलेट करणार बघा. वी नो दॅट लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे, आणि ते रिलेशन काय बघा, फी बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. हे रिलेशन आपल्याला माहित आहे, बरोबर. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये हे रिलेशन आहे, दॅट इज फी बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. आता काय करूया, दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. डेरिव्हेटिव्ह. आता इथं लक्षात घ्या, ओमेगा बार आणि आर बार हे दोन्ही काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. बोथ आर व्हेरिएबल. ओमेगा बार आणि आर बार दोन्ही काय आहेत, व्हेरिएबल आहेत. ओके, त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, इथं प्रोडक्ट रूल, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. म्हणजे पहिला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, दुसरा कॉन्स्टंट कन्सिडर करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, हा प्रोडक्ट रूल आपल्याला वापरावा लागेल. टेकिंग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होणार आहे, डी फी बार बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ काय येणार आहे, ओमेगा बार क्रॉस आर बार. आता डी फी बार बाय डी टी म्हणजे काय असणार आहे, ऍक्सलरेशन असणार आहे. ओके, ऍक्सलरेशन. त्याच्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार बघा. सुरुवातीला ओमेगा बारला ऍज इट इज ठेवतो, आर बारचं डेरिव्हेटिव्ह घेतो, दॅट इज डी आर बार बाय डी टी, प्लस आता आर बारला ऍज इट इज ठेवतो आणि काय करतो, ओमेगा बारचं डेरिव्हेटिव्ह घेतो. परंतु इथे एक मिस्टेक होऊ शकते तुमच्याकडून. नेहमी लक्षात घ्या, इथं क्रॉस प्रोडक्ट आहे, आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय आहे, सिक्वेन्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. सिक्वेन्स खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे ओमेगा बार, ओके, इथं क्रॉस लिहिणं पण महत्वाचं आहे. ओमेगा बार क्रॉस डी आर बार बाय डी टी प्लस आर बार क्रॉस डी ओमेगा बार बाय डी टी जर लिहिलं तर दिस इज कम्प्लिटली रॉंग आहे, लक्षात घ्या. कारण क्रॉस प्रोडक्ट मध्ये लक्षात घ्या, ओमेगा बार अगोदर असेल तर कंटिन्युअसली लास्ट स्टेप पर्यंत ओमेगा बार अगोदरच ठेवायचं आणि आर बार नंतरच ठेवायचं, बरोबर आहे ना. आता डी बाय डी टी ऑफ ओमेगा बार ऍज इट इज ठेवलं, मधलं क्रॉस साईन देखील व्यवस्थित द्यायचं, ते डॉट वगैरे काय लिहायचं नाही तिथं. ओके, क्रॉस डी आर बार बाय डी टी लिहिलं. आता काय केलं आपण, ओमेगा बारला कॉन्स्टंट कन्सिडर केलं आणि आर बारचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता आर बारला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं आहे, पण कॉन्स्टंट कन्सिडर करत असताना तो सिक्वेन्स मध्ये कसा आहे, ओमेगाच्या नंतर आहे ना, त्याच्यामुळं आर बार अगोदर आणायचं नाही, अदरवाईज हे काय असणार आहे, सोल्युशन रॉंग असणार आहे. ओके, सो दिस इज अ रॉंग स्टेप. करेक्ट स्टेप काय येणार बघा, ए बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस डी आर बार बाय डी टी ऍज इट इज प्लस डी ओमेगा बार बाय डी टी क्रॉस आर बार. सो दिस इज द करेक्ट स्टेप. सो दिस वन इज अ रॉंग स्टेप. हे या डेरिव्हेशन मध्ये लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो देअरफॉर इथं काय होणार बघा, ए बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस, आता डी आर बार बाय डी टी म्हणजे काय असतं, फी बार असतं, प्लस डी ओमेगा बार बाय डी टी म्हणजे काय असतं, अल्फा बार असतं, क्रॉस आर बार ऍज इट इज. सो नॉन युएसएम मध्ये जे ऍक्सेलरेशन आहे, त्या ऍक्सेलरेशनचा रिझल्टंट फॉर्म्युला काय तो, दॅट इज वन्स अगेन इथं लिहितोय, देअरफॉर ए बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस फी बार प्लस अल्फा बार क्रॉस आर बार येणार आहे. ओके, लक्षात आलं, डी आर बार बाय डी टी म्हणजे फी बार असणार आहे आणि डी ओमेगा बाय डी टी म्हणजे अल्फा बार, हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ओके, सो दिस इज वन फॉर्म्युला, दिस इज वन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर ऍक्सेलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आता लक्षात घ्या, आपण डायमेन्शन या टॉपिक मध्ये स्टडी केलेला आहे की एखाद्या इक्वेशन मध्ये काय होतं, सगळ्या टर्मचं डायमेन्शन सेम असतं. सो ए बार हे ऍक्सेलरेशन आहे, म्हणजे ओमेगा बार क्रॉस आर बार हे देखील काय असणार आहे, एक ऍक्सेलरेशन असणार आहे, आणि अल्फा बार क्रॉस आर बार हे देखील काय असणार आहे, एक ऍक्सेलरेशन असणार आहे, बरोबर. आता हे ऍक्सेलरेशन कुठली आहेत त्याचा पण थोडासा आपण शोध घेऊया. कसा शोध घेणार बघा, आता इथे एक मी डायग्राम ड्रॉ करतो.
सपोज पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. आता इथंच 1 by 1 सगळ्या डायरेक्शन दाखवूया. ओमेगा बारची डायरेक्शन कशी असणार आहे? सर्कल अँड डॉट. कारण अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन काय असते? अलॉंग द ऍक्सिस. अलॉंग द ऍक्सिस अँड इट इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. त्याच्यामुळं ओमेगा बारची डायरेक्शन काय येणार आहे? सर्कल डॉट म्हणजे लक्षात आलं ना? आउटवर्ड येणार, आउटवर्ड. त्याच्यानंतर फी बार किंवा आर बारची डायरेक्शन पण घेऊया आपण. ही ओमेगा बारची डायरेक्शन असणार आहे, दॅट इज सर्कल अँड डॉट. ओमेगा बार. ओके. ही डायरेक्शन तुमची कशी झाली? रेडियस वेक्टरची, दॅट इज आर बार. ओके. त्याच्यानंतर फी बारची डायरेक्शन कशी असते? पार्टिकल सपोज इथं असेल तर फी बार म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? दॅट इज टँजेन्शियल टू द सर्कल. So this is the direction of the linear velocity. This is phi bar. ओके. त्याच्यानंतर अल्फा बार. सपोज स्पीड इज इन्क्रीजिंग, अँटी क्लॉकवाईज आहे आणि स्पीड वाढायला लागले. स्पीड इन्क्रीजिंग आहे. स्पीड इन्क्रीज होत असेल तर जी ओमेगा बारची डायरेक्शन असते तीच अल्फा बारची डायरेक्शन असते. आपण हे बघितलंय, बरोबर आहे ना? जर स्पीड वाढत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन असणार तीच कशाची डायरेक्शन असणार आहे? अँग्युलर ऍक्सलरेशनची डायरेक्शन असणार. ओके. तर ओमेगा बार, फी बार, अल्फा बार, क्रॉस आर बार या चारही वेक्टरची डायरेक्शन इथं आपण दाखवलेली आहे. तर ओमेगा बार, अल्फा बारची डायरेक्शन लक्षात आले का? बघा, अलॉंग द ऍक्सिस अँड इट इज आउटवर्ड. आर बार, फी बार या डायरेक्शन्स आहेत. ठीक आहे. आता बघा, ओमेगा बार क्रॉस फी बार. आता वेक्टर टॉपिक तुम्ही जर स्टडी केलेला असेल व्यवस्थित तर फी बार क्रॉस ओमेगा बार क्रॉस फी बार या क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन कशी येणार बघा. ही डायरेक्शन तुम्ही राईट हँड स्क्रू रूल किंवा राईट हँड थंब रूल वापरून काढू शकताय. ओके. तर ती डायरेक्शन राईट हँड स्क्रू रूलच्या साह्यानं काढली तर ओमेगा बार क्रॉस फी बारची डायरेक्शन येते टुवर्ड सेंटर. तुम्ही काढून बघा. बेसिक ऍक्च्युअली इट इज टुवर्ड सेंटर. सो इट इज लाईक दिस. ऍक्च्युअली तुम्ही काढून बघायचं आहे क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरून. ओके. तर ही डायरेक्शन कुणाची येते? दॅट इज ओमेगा बार क्रॉस फी बारची डायरेक्शन येते. आता ओमेगा बार क्रॉस फी बारची डायरेक्शन कशी बघा आली बघा. अलॉंग द ऍक्सिस अँड टुवर्ड सेंटर आली ना. अलॉंग द ऍक्सिस अँड टुवर्ड सेंटर. आणि ओमेगा बार क्रॉस फी बार हे एक ऍक्सेलरेशन आहे आणि ऍक्सेलरेशन टुवर्ड सेंटर इथं आपल्याला दिसायला लागलंय आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. त्याचबरोबर अल्फा बार क्रॉस आर बारची डायरेक्शन तुम्ही जर काढून बघितली, अल्फा बार क्रॉस आर बारची डायरेक्शन, तर ती जी डायरेक्शन आहे क्रॉस प्रोडक्ट वापरून आपण काढलं तर ती डायरेक्शन इकडे येणार आहे. दॅट इज टँजेन्शियल टू द सर्कल. आणि हे ऍक्सेलरेशन कसं आहे? टँजेन्शियल टू द सर्कल आहे आणि म्हणून याला काय म्हणणार आहे आपण? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असं म्हणणार. अल्फा बार क्रॉस आर बार. तर मी आता इथं पुढे काय काय लिहितोय बघ. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. बघा, ओमेगा बार क्रॉस फी बार is a acceleration which is towards center, which is towards center. Okay. Therefore this acceleration is called as centripetal. towards center ला वर्ड काय आहे तर सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. म्हणजे अशा प्रकारे सर्क्युलर मोशन मध्ये
आपल्याला आणखी एका नवीन ऍक्सेलरेशनचा शोध इथे लागलेला आहे, दॅट इज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. सो देअरफॉर एसी बार, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनला एसी म्हणूया. एसी बार इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा बार क्रॉस फी बार येणार आहे. ओमेगा बार क्रॉस फी बार. ओके. आणि त्याचबरोबर आता इथं this is first point. Second point is that alpha bar cross r bar is an acceleration which is tangential to the circle. Tangential to circle. Therefore, this acceleration is called as tangential acceleration. त्याच्यामुळे 80 बार इज इक्वल टू काय येणार आहे, अल्फा बार क्रॉस आर बार. ओके, 80 बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. ओके, सो देअरफॉर फायनल फॉर्म्युला काय येणार आहे, ए बार इज इक्वल टू AC बार प्लस 80 बार. So this is the total acceleration in non-uniform circular motion. आणि त्याची डायरेक्शन कशी येणार बघा, टोटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन या पद्धतीने ना. मग आता so this is the total acceleration, that is A bar. ओके, तर हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. ओके, आता हे दोन्ही ऍक्सेलरेशन बघा, हे ओमेगा बार क्रॉस फी बार म्हणजेच त्याला काय म्हणलं आपण, AC बार असं म्हणलं. आणि अल्फा बार क्रॉस आर बार याला काय म्हणलं आपण, 80 बार असं म्हणलं. आणि AC आणि 80 मिळून काय करणार आहे, टोटल ऍक्सेलरेशन A तयार करणार आहेत, कारण A बार इज इक्वल टू AC बार प्लस 80 बार आहे. आता मॅग्निट्यूड वाईज जर फॉर्म्युला लिहायचा झाला बघा, A ची मॅग्निट्यूड काढायची असेल, AC आणि 80 ची मॅग्निट्यूड माहिती असेल तर A ची मॅग्निट्यूड तुम्ही कसं काढणार बघा, इथं पायथागोरस थेरम यूज करू शकताय. दिस साइड स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, AC स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर येणार, बरोबर आहे ना. So from diagram काय होणार आहे, A इज इक्वल टू किंवा A स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर येणार आहे. दॅट इज A इज इक्वल टू अंडर रूट AC स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. हा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे. ओके, A स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. A इज इक्वल टू अंडर रूट AC स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. म्हणजे याच्याशी रिलेटेड अनेक न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे तो फॉर्म्युला कसा वापरायचा, टोटल ऍक्सेलरेशन कसं काढायचं हे आपण आता बघणार आहे. ओके, त्याच्या अगोदर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट पुन्हा एकदा बघूया. जसं आपण टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन सगळं लिहिलेलं आहे, तसं आता सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन लिहूया. ओके, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन in circular motion, the acceleration in circular motion, the acceleration which is
along the radius and towards center is called as centripetal acceleration. Okay, in circular motion, the acceleration which is along the radius and towards center is called as centripetal acceleration. म्हणजे सर्क्युलर मोशन मधले डेफिनेटली एक ऍक्सलरेशन असतं जे अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड सेंटर ऍक्ट होतं आणि या ऍक्सलरेशनला काय म्हणतो आपण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन म्हणतो. आता हे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन मुळे काय होणार आहे, नेमकं काय होणार आहे लक्षात घ्या. तर सर्क्युलर मोशनची डायग्राम आपण जर ड्रॉ केली, ओके, तर याच्यामध्ये बघा इथं लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असणार आहे, टँजेन्शियल टू द सर्कल, दिस इज फी, आणि सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन कसं असणार आहे, टुवर्ड सेंटर, दॅट इज एसी. आता ऍक्सलरेशन जर व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल, ऍक्सलरेशन फोर्स मुळे क्रिएट होतोय, म्हणजे ऍक्सलरेशन टुवर्ड सेंटर म्हणजे टुवर्ड सेंटर एक फोर्स असला पाहिजे. आता व्हेलॉसिटीला ऍक्सलरेशन किंवा फोर्स एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असेल तर हे ऍक्सलरेशन काय करणार नाही, त्याचा स्पीड वाढवणार नाही किंवा स्पीड कमी पण अजिबात करणार नाही, फक्त कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन करणार आहे. आणि कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, सर्क्युलर मोशन होणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा बेसिक रोल काय आहे बघा सर्क्युलर मोशन मध्ये. बघा पुन्हा एकदा सांगतोय, व्हेलॉसिटी अशी आहे, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन जर ऍक्सलरेशन लावलं तर काय होणार आहे, फी इन्क्रीज होणार, बरोबर, अशी व्हेलॉसिटी, आणि त्याला अपोजिट डायरेक्शन ऍक्सलरेशन लावलं तर फी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जर व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर डायरेक्शन ऍक्सलरेशन लावलं तर स्पीड वाढणार पण नाही, स्पीड कमी पण होणार नाही, स्पीड काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार. परंतु याच्यामुळे इफेक्ट काय होणार आहे, तर याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती काय होणार आहे, या पद्धतीने कंटिन्युअसली चेंज होणार. म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन बेसिकली लक्षात घ्या, स्पीड वाढवत नाही किंवा स्पीड कमी करत नाही, म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा स्पीडवर कुठलाही इफेक्ट नसतो, तर ते फक्त काय करतं, कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी करतं आणि त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते, बरोबर. तर हे महत्वाचं आहे इथं, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन continuously produce change in direction, change in direction of velocity. Centripetal acceleration काय करतं, continuously produce change in direction of velocity and therefore circular motion takes place. म्हणजे थोडक्यात सर्क्युलर मोशन कुणामुळे होते, या सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन मुळे होते. जर हे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन नसेल तर कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी होणार नाही आणि सर्क्युलर मोशनच होणार नाही. ओके, ज्यावेळी सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन कॅन्सल आउट होणार त्यावेळी सर्क्युलर मोशन व्हायची बंद पडणार आहे. ओके, म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा स्पीडवर मात्र अजिबात काहीही इफेक्ट नसतो. ओके, आता सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला आताच आपण डिराइव्ह केलेला होता. तर एसी बार इज इक्वल टू काय असतं, ओमेगा बार क्रॉस फी बार. हे महत्वाचं आहे, ओमेगा बार क्रॉस फी बारच लक्षात ठेवायचं, फी बार क्रॉस ओमेगा बार लक्षात ठेवायचं नाही. फक्त मॅग्निट्यूड वाईज लक्षात ठेवायचं झालं तर ओमेगा इंटू व्ही हा पहिला फॉर्म्युला येणार सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा. दुसरा फॉर्म्युला येणार आहे, जर इथं ओमेगाला रिप्लेस केलं, ओमेगा म्हणजे काय असतं, फी बाय आर असतं, इंटू फी म्हणजे काय येणार आहे, फी इंटू व्ही म्हणजे काय येणार आहे, फी स्क्वेअर बाय आर येणार आहे. हा सेकंड फॉर्म्युला. अँड थर्ड फॉर्म्युला एसी इज इक्वल टू ओमेगा ऍज इट इज ठेवलं आणि फी ला रिप्लेस केलं, फी म्हणजे ओमेगा इंटू आर असतं ना, त्याच्यामुळे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा थर्ड फॉर्म्युला येणार आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओके, तर या पद्धतीने सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले आहेत. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा व्ही, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर किंवा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओके,
याचं एसआय युनिट जर विचारलं तर काय येणार बघा, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचं एसआय युनिट येणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि याचं डायमेन्शन दॅट इज m0 L1 T-2. ओके, तर हा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा बेसिक पार्ट आहे. ओके, लक्षात आलं. तर आज आपण कुठले कुठले फॉर्म्युले बघितले बघा. टँजेन्शियल ऍक्सलरेशन बघितलं. टँजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणजे dφ/dt असतं. फॉर्म्युला जस्ट बघा, dφ/dt किंवा अल्फा इंटू आर असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं नॉन युसे मध्ये टोटल ऍक्सलरेशन. टोटल ऍक्सलरेशन ए बार इज इक्वल टू काय असतं, AC बार प्लस AT बार. हे वेक्टर फॉर्म मध्ये झालं. आणि ए इज इक्वल टू काय येतं, अंडर रूट AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. आणि त्याचबरोबर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले बघितले, ओमेगा इंटू व्ही किंवा ओमेगा स्क्वेअर इंटू आर किंवा काय येतं व्ही स्क्वेअर बाय आर. आता या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल कसे असतात ते न्यूमरिकल थोडेसे बघूया आपण. आता मॅग्निट्यूडच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे एका स्टुडंटचा डाऊट आहे, AC बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस व्ही बार असेल तर एसीचा फॉर्म्युला काय येणार बघा. क्रॉस प्रोडक्टची कन्सेप्ट बघितली. एसीचा फॉर्म्युला येणार आहे मॅग्निट्यूडचा, दॅट इज ओमेगा इंटू व्ही इंटू साइन थिटा येणार ना. ऍक्च्युअली ओमेगा इंटू व्ही इंटू साइन थिटा येणार, बरोबर. क्रॉस प्रोडक्टचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे ए बार क्रॉस बी बारचे मॅग्निट्यूड काय असते, ए बी साइन थिटा असते. तसं AC बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस व्ही बार असेल तर AC इज इक्वल टू ओमेगा इंटू व्ही इंटू साइन थिटा येणार. आता बघा, ओमेगाची डायरेक्शन तुम्ही जर बघितली तर अलॉंग द ऍक्सिस अँड इट इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. म्हणजे अलॉंग द ऍक्सिस म्हणजे ओमेगावरची डायरेक्शन अलॉंग द ऍक्सिस असणार आहे आणि व्ही बारची डायरेक्शन कशी असणार आहे, टँजेन्शियल टू द सर्कल. या दोन्ही डायरेक्शन कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्याच्यामुळे थीटा ऑटोमॅटिकली इथं किती येतो, 90 डिग्री येतो. आणि थीटा 90 झाल्यामुळे काय येणार आहे, एसीचा फॉर्म्युला ओमेगा इंटू व्ही येणार आहे. म्हणजे ओमेगा बार क्रॉस व्ही बारची मॅग्निट्यूड इथे किती येणार, ओमेगा व्ही साइन थीटा येणार. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असल्यामुळे काय होणार आहे, AC इज इक्वल टू ओमेगा इंटू व्ही होणार आहे. ओके, वन एक्झाम्पल. A car is traveling along a circular curve. A car is traveling along a circular curve that has a radius of 50 meter. That has radius of 50 meter. If its speed is 16 meter per second. If its speed is 16 meter per second and increasing uniformly at at 8 meter per second square. Determine magnitude of its acceleration. Determine magnitude of its acceleration. Okay. Determine magnitude of its acceleration. आता या क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय बघा. Radius is given as 50 meter. Speed is given as 16 meter per second. And the speed is increasing uniformly at rate. Speed इन्क्रीज होतंय म्हटल्यानंतर त्याच्यामुळे स्पीड इन्क्रीज होत असल्यामुळे काय होतंय, टँजेन्शियल ऍक्सलरेशन क्रिएट होत आहे. सो टँजेन्शियल ऍक्सलरेशन किती येणार आहे, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर
कसं कॅल्क्युलेशन करणार बघा. आता ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, बरोबर आहे ना, कारण याच्यामध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे. मग टोटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? टोटल ऍक्सलरेशनचा बघा √AC² + AT². तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर AC कॅल्क्युलेट करावं लागेल. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन अगोदर कॅल्क्युलेट करूया. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन AC इज इक्वल टू, आता सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचे 3 फॉर्म्युले आहेत. ओमेगा फी एक आहे, बरोबर आहे ना, ω² एक R आहे, ω² × R आहे किंवा φ²/R आहे. तर याच्यामधला 3 मधला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? φ²/R, कारण फी आणि R ची इन्फॉर्मेशन आहे. सो 16² डिवायडेड बाय 50. सो 256 डिवायडेड बाय 50. म्हणजे हे किती येणार बघा? 5.12 मीटर/सेकंड येणार. 5.12 मीटर/सेकंड. ओके. आता टोटल ऍक्सलरेशन. टोटल ऍक्सलरेशन A इज इक्वल टू काय असतं? √AC² + AT². सो टोटल ऍक्सलरेशन A इज इक्वल टू √5.12² प्लस टँजेन्शियल ऍक्सलरेशन ऑलरेडी दिलेलंच आहे, दॅट इज 8². ओके. तर हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येणार आहे दॅट इज 9.5 मीटर/सेकंड². आता ही टोटल ऍक्सलरेशनची मॅग्निट्यूड झाली. टोटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन पण काढूया इथं. मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सलरेशन फक्त विचारलंय, पण काही वेळेला डिटरमाइन ऍक्सलरेशन असा जर क्वेश्चन असेल तर मॅग्निट्यूड पण काढावं लागेल आणि डायरेक्शन पण काढावं लागेल. डायरेक्शन कशी येणार बघा, हे बघा. तर त्यासाठी सर्क्युलर मोशनची डायग्राम बघा. डायग्राम इज लाईक दिस. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन या डायरेक्शन असतं. टँजेन्शियल ऍक्सलरेशन जे आहे ते या डायरेक्शन असणार आहे. जे रिझल्टंट ऍक्सलरेशन जे आहे ते कसं येणार आहे? हे असं येणार आहे रिझल्टंट ऍक्सलरेशन. दॅट इज E ही त्याची डायरेक्शन. मग विथ द रेडियस किंवा विथ द AC अँगल किती असेल? हा अँगल थीटा काढूया, दॅट इज द डायरेक्शन. तर फ्रॉम डायग्राम टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार बघा? टॅन थीटा इज अपोजिट साइड म्हणजे इक्वल टू 80 असणार ना, डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड म्हणजे काय असणार आहे? AC असणार आहे. ओके. So this is the direction of the total acceleration with the centripetal acceleration. So tan theta is equal to येणार आहे 80, that is 80 ची व्हॅल्यू किती आहे? 8 डिवायडेड बाय AC ची व्हॅल्यू किती आहे? 5.12. So tan theta is equal to 8 divided by 5.12. ही व्हॅल्यू येते 1.5625 and therefore theta is equal to tan inverse of 1.5625 आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर अँगल येतो 57.38 डिग्री. ओके. तर हे टोटल ऍक्सलरेशन जे आहे ते सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन बरोबर किती अँगल करणार आहे? 57.38. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला टोटल ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके. सो दिस इज वन प्रॉब्लेम रिलेटेड टू द टोटल ऍक्सलरेशन. हा जो प्रॉब्लेम आहे तो पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा.